हित भावे तरी दंभ दुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची। आवडी विठ्ठल गाईजे एकांती, अलभ्यते इति लाभ करा। आणि का अंतरी न घ्यावी वसती, करावी ही शांती वासनेची। आवडी विठ्ठल गाईजे एकांती, अलभ्यते इति लाभ करा। तुका म्हणे बाण, तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा, वावू गे ही वाचा वेचू नये। आवडी विठ्ठल गाईजे एकांती, अलभ्यते येती लाभ करा। विठ्ठल 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 जयांचे केले स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा। नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन। पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू पांडुरंगा करू प्रथम नमन, दूसरे चरण संताच्या। प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करू प्रणाम। ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम। विठ्ठल विठ्ठल
सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची श्री संताची माता चरणावरी 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 माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावल सांभाळाव उत्तरे विश्रांती पावल सांभाळा ओ साष्टांग हे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत दंडवत सेवे लागी सेवक झालो लागलो तुम जाणीज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा अव्हेरू हित भावे तरी दंभ दुरी ठेवा चित्त शुद्ध सेवा देवाची आवडी विठ्ठल गाई जे एकांती अलभ्यते येती लाभ गरा प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि मृत्यू लोकात जन्माला आलेल्या जीवाला उपदेश करणारा भंग सेवेकरता निवडला विठ्ठल 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 अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तोचा आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सुपरिचित कैलासवासी हिराबाई कारभारी राशीनकर यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं आणि मग त्यांच्या पितृ ऋणातून आपण मुक्त व्हावं याच्याकरता राशीनकर परिवारानं केलेलं ज्ञानदान म्हणजे आजचं कीर्तन। आजच्या दिवशी ज्ञानदान अन्नदान गोदान ब्राह्मण दान करण्याची प्रथा म्हणूनच आजचं ज्ञानदान म्हणजे आजचं कीर्तन। त्यांच्या पाठीमागे त्यांचा छोटासा परिवार आहे। त्या ठिकाणी आदरणीय कारभारी विठ्ठल राशीनकर त्यांचे पतिराज तसेच रोहिदास कारभारी राशीनकर त्यांचा मुलगा असे कुटुंबातील 2 व्यक्ती आणि आईला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं। मी म्हणेल या आईला चांगली जागा भगवंतानं द्यावी चांगलं स्थान भगवंतानं द्यावं चांगला मार्ग भगवंतानं या आईला द्यावा एवढी भगवान परमात्म्याकडे विनंती करेल आणि या राशीनकर परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंतानं द्यावी ही सुद्धा प्रार्थना भगवान परमात्म्याकडे करेल आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करेल विठ्ठल 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 आईचं कमी वयामध्ये जाणं झालं आणि परिवार पोरका झाला पण तरीही राशीनकर परिवारानं या आईच्या ऋणातून आपण मुक्त व्हावं आईनं आपल्याला दिलेल्या वेळातून आपण मुक्त व्हावं याच्याकरता हा सर्व खटाटोप आहे आणि सेवेकरता निवडलेला भंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे की ज्या जगद्गुरु तुकोबारांना वारकरी संप्रदायाचा कळस म्हटल्या जातं ज्या जगद्गुरु तुकोबारांना या ठिकाणी जगण्याचा पाया म्हटल्या जातं कोण जगद्गुरु तुकोबार आहे जगण्याचा पाया चालण्याचे बळ विचाराची कळा तुकाराम तुकाराम जगण्याचा पाया शब्दाचे इमान अक्षराचे राम
शब्दाचे इमान अक्षराचे रान अभंगाचे पान तुकाराम तुकाराम जगण्याचा पाया चालण्याचे बाळ कोण जगद्गुरु तुकोबाराय ज्या जगद्गुरु तुकोबारायांना जगण्याचा पाया म्हटलं ज्या जगद्गुरु तुकोबारांना उपमा दिली शब्दाचे इमान नाही का शब्दावर प्रभुत्व अक्षराचे रान ते अक्षर लिहिण्याकरता जीवाचं सुद्धा रान करणारे माझे जगद्गुरु तुकोबाराय आणि अभंगाचे पान तुकाराम नाही का अशी उच्च उपमा दिलेले माझे जगद्गुरु तुकोबाराय आपल्या समोर हात जोडतात विनंती करतात लेका जन्माला आला तुला जर हितच करायचं असेल तर जीवनातला अहंकार बाजूला ठेव हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा काय करा जीवनातला दंभ जीवनातला अहंकार बाजूला ठेवा चित्त शुद्ध अंतःकरणानं भगवंताची भक्ती करा आवडीनं त्या विठ्ठलाचं नाव घ्या आलभ्य गोष्टी तुमच्या घरात घर चालत येतील काही करण्याची गरज सुद्धा पडणार नाही आणि फक्त आवडीनं जर देवाची भक्ती केली ना आलभ्य गोष्टी घरात येतील आणि एक सांगू तुमच्या वासनेची त्याच दिवशी शांती झाल्याशिवाय राहणार नाही जगता हो मृत्यू लोकात तुकोबाराय म्हणतात एखादा जर चांगली भक्ती करतो चांगली देवाची भक्ती करतो जीवन जगत असताना परमार्थ करतो आणि उगीच पारावर बसणारे जर त्याचं कुटाळ करत असतील त्याला नावं ठेवत असतील तर जगद्गुरु तुकोबारायांचं म्हणणं आहे वाऊ गिही वाचा विचू नये काय करा उगाच तुमची व्यर्थ वाचा शिनवू नका बडबड करू नका करतोय ना परमार्थ करू द्या ना त्याला परमार्थ ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार म्हणून तुमची वाचा तुम्ही व्यर्थ शिनवू नका हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आता तुम्हाला झोपायला अजिबात हरकत महिला मंडळ इकडं 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 मागच्या झोपल्या का काय इकडं नाही का जीवन जगत असताना प्रत्येकाला वाटतं आपलं हित व्हावं आपलं भलं व्हावं आपलं कल्याण व्हावं लोकांचं नाही बरं आपलं प्रत्येकाला वाटतं आपलं हित झालं पाहिजे आपलं भलं झालं पाहिजे पण आपल्याला जे हित करायचंय ते हित कशात आहे आपल्यालाच माहित नाही मग हित करायचं असेल तर ज्यांनी आपलं हित करून घेतलं अशा साधू संतांकडे पाहणं त्यांना शरण जाणं महत्वाचं आहे मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात अरे साधू संत तर जगाच्या हिताकरताच आली शोधोनी आले संत संत शोधोनी आले संत हो शोधोनी आले संत संत शोधोनी आले संत शोधोनी आले संत शोधोनी आले संत शोधोनी आले संत संत शोधोनी आले संत हिता हित जगाचे हिता हित जगाचे हिता हित जगाचे शोधोनिया आले संत संत शोधोनिया आले संत हो शोधोनिया आले संत संत शोधोनिया आले संत हिता हित जगाचे हिता हित जगाचे हा हिता हित जगाचे हिता हित जगाचे शोधोनी आले संत संत शोधोनी आले संत शोधोनी आले संत शोधोनी आले संत शोधोनी आले संत हिता हित जगाचे हिता हित जगाचे हिता हित जगाचे हिता हिता
शोधून याले संत हिताहित जगाचे. साधू संत मृत्यू लोकात जगाच्या हिताकरता आली, पण मृत्यू लोकात जन्माला आलेली लोक साधू संतांवर अविश्वास दाखवू लागली. संत नेमका आमचं हितच करतील का, याच्यावर साधू संत उत्तर देतात, शोधून आले संतान हिताहित जगाचे. या मृत्यू लोकात साधू संत जगाच्या हिता करता आली, त्यांच्यावर अविश्वास दाखवू नका. दादा, विश्वासाशिवाय कधी ज्ञान प्राप्त होत नाही, विश्वासाशिवाय ज्ञान नाही. आणि जीवनात ज्या वेळेला तुम्ही, गीता स्वतः सांगते आपल्याला, श्रद्धा वल्लभते ज्ञानम तत्परासयतेंद्रिया ज्ञानम लब्धा पराशांतिम मचिरेणादि गच्छति. आणि विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. तुकोबाराय म्हणतात, लेका मी जर त्याच्यावर विश्वास ठेवतो, माझा संतांवर विश्वास आहे, मग तुझा का नसावा. हो संताची ये पायी हा माझा विश्वास. हो 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 संताची ये पायी हा माझा विश्वास. हो हो संताची ये पायी पायी हा माझा विश्वास. संताची ये पायी पायी हा माझा विश्वास. हो 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 संताची ये पायी हा माझा विश्वास. हो 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 संताची ये पायी हा माझा विश्वास. संताची ये पायी पायी हा माझा विश्वास. संताची ये पायी पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा. त्याची माझे हित करी सगळा. त्याची माझे हित करी सगळा. त्याची माझे हित करी ते सगळा. त्याची माझे हित करी ते सगळा. सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा. हो हो त्याची माझे हित करीती सकळ. नाही काय, त्याची माझे हित करीती सकळ, का जेने हा गोपाळ कृपा करी. नाही का, जगाचा मालक आणि साधू संत याच्याकरता जन्माला घातली की मृत्यू लोकातल्या जीवाला हिताचा मार्ग सांगावा. आणि आपण त्यांच्यावर जर विश्वास ठेवत नसाल तर साधू संतांचं म्हणणं आहे, आम्ही संतांवर विश्वास ठेवतो, मग तुमचा का नसावा. कारण भगवंताने आपल्यावर कृपा करणं याच्यात आपलं परमित, आणि साधू संतांनी चालवलेल्या मार्गावर आपण चालणं याच्यात सुद्धा मृत्यू लोकातल्या जीवाचं हित. आणि म्हणून हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. आपण जर संतांवर विश्वास ठेवला तर आपलं भलं होतं, नवल नाही. एखादा साधा माणूस आहे ज्याच्या मनात आपल्याबद्दल चांगली भावना आहे आणि त्याला वाटतं याचं भलं झालं पाहिजे, याचं कल्याण झालं पाहिजे, याचं जीवन मार्गी लागलं पाहिजे, अशा माणसांवर विश्वास ठेवाल तरी आपलं भलं होतं. मग साधू संत तर जगाच्या हिता करता आली. विठ्ठल एखादा चांगला माणूस आहे ज्याला वाटतं आपलं भलं झालं पाहिजे, त्याच्यावर विश्वास ठेवला तर भलं होतं. काय सांगता ताई तुम्ही. हो हो, एका दिवशी एका माणसाकडून राजद्रोहासारखा गुन्हा घडला. गुन्हा घडला हे त्याला कळालं होतं, माहित होतं, त्याला माहित होतं आता जर इथून बाहेर पडलो तर एक तर पोलीस उचलतील आणि उचललं तर बेदाम मारतील. त्याला माहित होतं आपल्याकडून गुन्हा घडलाय,
पण आपण काहीतरी पळवाट एखादी शोधली पाहिजे, म्हणून तो एका वकील साहेबाकडे गेला आणि वकील साहेबाला त्यानं घडलेली घटना इत्यंभूत इत्यवृत्त कळवली. वकील साहेब, माझ्याकडून राजद्रोहासारखा गुन्हा घडला हो. मुद्दामून नाही वकील साहेब, चुकून घडलाय. वकील साहेब, चुकून घडलेला गुन्हा आहे असं म्हणतात ना हो. आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये चांगल्या चांगल्या गुन्हेगाराला सहजासहजी पळता येईल अशा काही पळवाट आहेत. मला काही जास्त माहित नाही बा, पण असं म्हणतात. वकील साहेब, माझ्याकडून गुन्हा घडलाय पण चुकून घडलाय. वकील साहेब त्याला म्हणतो, लेका तुला काय मी एखादा साधू दिसलो का फुकट सल्ला द्यायला? मी एक वकील आहे, तुला आधी माझी फीस द्यावी लागेल, त्याच्यानंतर मी तुला काय देईल? तुला सल्ला देईल, उपदेश करेल. बाळा, तुला आधी फी भरावी लागेल. का हो वकील साहेब, किती पैसे द्यावे लागतील? वकील साहेब म्हणतात, लेका 25,000 द्यावे लागतील. किती? म्हणा ना 25,000. कुठं तुम्हाला घरातून द्यायची? तुम्हाला सरकार देणार आता 1,500. लाडकी बहीण योजना, सगळ्या मुख्यमंत्र्याच्या बहिणी घरात बोलायला सुद्धा घाबरत. नवऱ्यानं सांगितलं नीट राहायचं, ही म्हटली तुम्ही नीट राहायचं, मी मुख्यमंत्र्याची बहीण आहे आता. विठ्ठल विठ्ठल वकील साहेब म्हटलेले का 25,000 द्यावे लागतील. यानं सांगितलं वकील साहेब 25 नाही 50 देईन. किती? 50 देईन, पण मी निर्दोष मुक्त झालो पाहिजे. वकील साहेब म्हणतात, मनात विचार करतात, चांगल्या वृत्तीचा दिसतोय, इथलाच दिसतोय, पण वकील साहेब माझा एक नियम आहे, ज्या वेळेला मी निर्दोष मुक्त होईल त्याच वेळेला तुम्हाला फीस देईल बरं का. आता ठरलं. वकील साहेब मनात विचार करतात, जवळचाच आहे, चांगल्या वृत्तीचा आहे आणि डबल फी करून देतो. काय हरकत आहे याला, 2 चांगले बोल बोलायला, नाही का? म्हणून वकील साहेब म्हणतात, लेका मी तुला एक सल्ला देईल, एक मार्ग सांगेल, एक मंत्र देईल. त्या मंत्राच्या मागे, मंत्राच्या पुढे, मंत्राच्या मध्ये तू एक सुद्धा अक्षर बोलायचं अजिबात नाही बरं का. एक सुद्धा अक्षर तू त्याच्या मागे पुढे मध्ये बोलायचं नाही. का हो वकील साहेब? आणि जर बोललो त्याला जबाबदार तू असशील, मी नाही. मी तुला मंत्र देईन, मागे पुढे मध्ये एकही अक्षर बोलायचं नाही. का हो वकील साहेब, सांगा ना मंत्र काय आहे? हा, वकील साहेब म्हणतात, लेका मला नाही माहित. यालाचा राग आला, अहो तुम्हाला माहितच नव्हतं, माझा इतका वेळ कशाला घालवला? वकील साहेबांना सांगितलं, लेका अरे मंत्रच असं आहे की मला नाही माहित. तुला कोणीही कुठलाही कसलाही प्रश्न विचारला तर फक्त काय उत्तर द्यायचं? मला नाही माहित बरं का. केस कोर्टात गेली, जज साहेबाने प्रश्न केला, लेका राजद्रोहासारखा गुन्हा केला का? यानं सांगितलं मला नाही माहित. वकील साहेब म्हटले, विरोधी पक्षाचा वकील उभा राहिला, का रे लेका राजद्रोहासारखा गुन्हा घडलाय का? केला असशील तर खरं बोलून टाक, शिक्षा कमी होईल. हा म्हणतो मला नाही माहित. अरे लेका गुन्हा केला असशील तर खरं बोल, शिक्षा कमी होईल, पोलिसाचा मार कमी खावा लागेल. हा म्हणतो मला नाही माहित. जज साहेब म्हणतात, लेका खरंच गुन्हा केला असशील ना तर कबुली देऊन टाक ना, शिक्षा कमी होईल. हा म्हणतो मला नाही माहित. मग याचा वकील उठून उभा राहिला, जज साहेब याला कुणीही कुठलाही कसलाही प्रश्न विचारू द्या, हा मनुष्य फक्त एकच उत्तर देतो की मला नाही माहित. याचाच अर्थ ह्या माणसाला वेड लागलेले. जज साहेब, वेड्या माणसाला राजद्रोहाचा गुन्हा माफ आहे, निर्दोष मुक्त झाला आणि पट्ट्या घरी आला. फॅनच्या हवेखाली फॅनची हवा खात बसला होता. इतक्यात वकील साहेब अर्धा किलो पेड्याचा पुडा घेऊन याच्याकडे आले. लेका निर्दोष मुक्त झाला, पोलिसाचा मारही कमी खावा लागला. लेका तुझा गुन्हाही माफ झाला, आता माझी फीस देऊन टाक. हा म्हणतो मला नाही माहित. साधा वकील आहे, साधा. साध्या वकिलावर विश्वास ठेवला तर याचं भलं झालं. साध्या वकिलावर विश्वास ठेवल्यानंतर आपलं भलं होतं. मग साधू संत तर जगाच्या हिता करता आली. विठ्ठल 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 विठ्ठल
अलघर जावई कुंटी अलघर जावई कुंटी अलघर जावई कुंटी इथे उपकारासाठी आले घर जावई कुंठी आले घर जावई कुंठी आले घरी जावई कुंठी येथे उपकारासाठी आले घर जावई इथे उपकारासाठी आले घर जावई कुंठी येथे उपकारासाठी आले घर जावई कुंटी उपकारासाठी आले घर जावई येथे उपकारासाठी आले घर जावई कुंटी आले घर जावई कुंटी इथे उपकारासाठी आले घर जावई आले घर जावई कुंठी आले घर जावई घर जावई कुंठी येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी आले गरजा वैकुंठी आले गरजा वैकुंठी नाही का. येथे उपकारासाठी साधू संता तुमच्या माझ्यावर उपकार करण्याकरता आणि तुम्हाला मला हिताचा मार्ग सांगण्याकरता आली. पण जीवन जगत असताना माणसानं काही गोष्टी डज अँड डोंट म्हणजे माणसानं जीवनात काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्यात आणि काही काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळाव्यात. हा परमार्थातला सुद्धा नियम आणि प्रपंचातला सुद्धा नियम. काही काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्यात काही काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळाव्यात. मग जीवन जगत असताना परमार्थात जीवन जगत असाल तर थोडंसं माणूस परमार्थात आलं की त्याच्या ठिकाणी ज्ञान अवगत होतं. थोडंसं ज्ञान आलं की लगेच त्या ठिकाणी काय येतं. माणूस परमार्थ करत असेल किंवा एखादा बिझनेस करत असेल थोडासा मोठा झाला की त्याच्या जीवनात काय येतं. ज्ञान आलं की अभिमान येतो आणि तो अभिमान जर जीवनात आला तर तो तुम्हाला मला नरकात घातल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे नरकी घाली अभिमान नाही का. एक दिवस तुम्हाला मला तो अभिमान तो अहंकार नरकात घातल्याशिवाय राहत नाही. म्हणून तर साधू संतांचं म्हणणं आहे जीवन जगता प्रपंच करता परमार्थ करता तर मिळालेल्या वेळेत स्वतःच्या जीवाचं आपल्याला हित करायचंय. पण ते हित करण्याकरता अगोदर तुमच्या जीवनातला जो अहंकार आहे तुमच्या जीवनातला जो दंभ आहे तो आपल्याला बाजूला ठेवावा लागेल. माझे नामदेवराय तर त्याही पुढचे संत आहेत. नामदेवराय म्हणतात लेका अरे अहंकार आणि अभिमान तर लांब लांबची गोष्ट आहे. त्याचा वारा सुद्धा विष्णुदासांना लागू देऊ नको. अहंकाराचा वारा न लागो न जाता अहंकाराचा वारा न लागो राजसा अहंकाराचा वारा न लागो राजसा अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदास भाविकासी माझ्या विष्णुदास भाविकासी कल्पनेची बाधा नभो कवणे काळे कल्पनेची बाधा नभो कवणे काळे माझ्या विष्णुदासा भाविकासे माझ्या विष्णुदासा भाविकासी कल्पनेची बाधा हो कवन काळी कल्पनेची बाधा हो कवन नभो कवणे काळे काळे अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकांसी नाही का. देवा अरे अहंकार तर लांबची गोष्ट आहे पण निदान वारा सुद्धा त्याचा वारा सुद्धा माझ्या विष्णुदासांना लागू देऊ नको. मग तुकोबाराय सुद्धा जन्माला आलेल्या जीवाला तोच उपदेश करतात. अरे बाबा जन्माला आला जीवनात हित करायचं असेल तर हित करण्याकरता तुला जीवनातला अहंकार बाजूला ठेवावा लागेल. अभंगाचं पहिलं चरण आयत ते व्हावे दंभ
दुरी ठ्यावे हित ते करावे दंबा दुरी ठ्यावे हित भावे तारी दंबा दुरी ठेवा हित भावे दंबा दुरी ठेवा हित भावे तारे दंबा दुरी ठेवा हित भावे तारे दंबा दुरी ठेवा हित भावे तारी दंबा दुरी ठेवा हित भावे तारी दंबा दुरी ठेवा चित्त शुद्ध सेवा देवाची आवडे चित्त शुद्ध सेवा देवाची चित्त शुद्ध सेवा देवाची आवडे विठ्ठल गाई कांदे आवडे विठ्ठल गाई हित भावे तारी दंबा दुरी ठेवा चित्त शुद्ध सेवा देवाची चित्त शुद्ध सेवा देवाची देवाची हित भावे तरी दंब दुरी ठेवा चित्त शुद्ध सेवा देवाची आहे. काय करा हित करायचं असेल तर जीवनातला अहंकार बाजूला ठेवा. हित कशाला म्हणतात? महिला मंडळ महिला मंडळ हित 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 शेजारची गावाला गेली की तिच्या वावरात जायचं आणि तिच्या मिरच्या तोडून आपल्या घरी आणून भाजी बनवायची. काय म्हणता तुम्ही ह्याला? हित कशाला म्हणावं महिला मंडळ? मुख्य आहे का काय इथल्या महिला मंडळ? हित कशाला म्हणावं? ज्याचे पाय भगवंताची पदयात्रा करण्याकरता आसूसलेले आहेत तो व्यक्ती हिताच्या ठिकाणी जागा आहे. हित कशाला म्हणावं? हित ऐकायचंच असेल तर ऐका. जीवन जगत असताना माणसानं आपल्या जीवाचं हित केलं पाहिजे. ज्या वेळेला भगतसिंगांना फाशीची शिक्षा देण्यात आली बरं का, आज फाशी होणार, तारीख निश्चित झाली, दिवस निश्चित झाला आणि सकाळच्या वेळेला जेलर साहेब भगतसिंगांना नेण्याकरता आला आणि त्यावेळेला भगतसिंग जोर काढत होते, व्यायाम करत होते आणि व्यायाम करणारे भगतसिंग जेलर साहेबांना पाहिले आणि आवाज दिला, ए भगत, अरे आज तू फाशीच्या शिक्षेवर जाणार आहे, तुला आज मृत्यू लोक सोडायचा आहे आणि तू व्यायाम करतो. अरे हा व्यायाम शरीर चांगलं राहण्याकरता, शरीर सुदृढ राहण्याकरता केलं जातं. भगत, अरे आज तू मरणार आहे, जाणार आहे, हा व्यायाम कशा करता? तर त्या भगतसिंगानं दिलेलं उत्तर एका गोड आहे. भगतसिंग म्हणतात, जेलर साहेब, माझ्या घरात माझी एक आई राहते हो. आईचा रोजचा नियम आहे की आई रोज घरातल्या देवाची पूजा करते. जेलर साहेब म्हटले, हो, माझी आई रोज दारातल्या बागेत जाते, गावातल्या बागेत जाते, तिथून सुंदर टोपली भर फुलं घेऊन येते. पण जेलर साहेब, माझी आई ज्या वेळेला देवपूजा करते ना, टोपली भर फुलातलं फक्त टवटवीत आणि तेजस्वीच फुल त्या देवाच्या चरणी वाहते. जेलर साहेब, फरक फक्त एवढा आहे की माझी आई देवाऱ्यातल्या देवाला देव मानते आणि मी माझ्या भारत मातेला देव मानतो. आणि हे तेजस्वी टवटवीत शरीर मला तिच्या चरणी व्हायचं जेलर साहेब, याच्याकरता मी व्यायाम करतो. याला म्हणतात हिताच्या ठिकाणी जागा व्यक्ती. बरं का, जीवन जगताना हित करावं आपण. दिल दिया है जान भी दे वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी दे वतन तेरे लिए. हाँ, दिल दिया है
जगतो ना, जी कामं आपण करतो ती फक्त अंतःकरणातून आवडीनं जर केली ना तर त्याचा आलभ्य लाभ आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही गड्या. परमार्थ करताय, आवडीचा परमार्थ असेल तर त्याचं फळ तुम्हाला मला मिळाल्याशिवाय राहत नाही. प्रपंच करताय, आवडीनं प्रपंच करताय तर प्रपंचाचं सुद्धा फळ तुम्हाला मला मिळाल्याशिवाय राहत. आवडीनं शेतातलं काम करताय, प्रेमानं जर तुम्ही त्या शेतातल्या पिकांना तुम्ही त्या ठिकाणी प्रेमानं हात घालत असाल, प्रेमानं तिची खुरपणी होत असेल, प्रेमानं फवारणी होत असेल, प्रेमानं ते शरीर वाढते, पीक वाढवलं जात असेल तर नक्कीच सांगेल तुला, तुम्हाला जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये त्याचं फळ आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. जीवन जगतो ना, आवड असेल, आवड किती आवड असावी आपल्या भक्तीत, आलभ्य गोष्टी घरात जर चालत यायच्या असेल तर किती आवड, कोणत्याही कामात किती आवड असावी आपल्या जीवनामध्ये. ऐकायचंय तुम्हाला, माऊली ज्ञानेश्वरी ग्रंथात लिहून ठेवतात. तुम्ही भक्ती करताय, प्रपंच करताय, त्या ठिकाणी देशाचं कार्य करताय, पारमार्थिक कार्य करताय, पण तुमच्या त्या कार्यामध्ये आवड नसेल तर त्याला शून्य किंमत आहे. मोर अंगी असुसे पिसे असुसे डोळुसे, परित्यासी दृष्टी नसे तैसे ते गा. माऊली वर्णन करतात, मोराच्या पाठीमागच्या पिसावर जो डोळा आहे, तुम्ही आम्ही त्याला डोळा म्हणतो ही, हा मोराच्या पिसावरचा, तुम्ही बोला ना, तुमचा आणि माझा काही बांधाला बांधे का? पुरुष मंडळ, महिला मंडळ, इकडे मी इकडे इकडे, हा मोराच्या पिसावरचा डोळा, तुम्ही आम्ही त्याला डोळा म्हणतो ही, पण माऊलीचं असं म्हणणं आहे तो डोळा त्या मोराला दृष्टी देत नाही, त्या डोळ्यापासून मोराला काही दिसत नाही. मग असा डोळा त्या मोराच्या पाठीमागच्या पिसावर असून काही उपयोग आहे का? तो डोळा जर दृष्टी देत नसेल तर असा डोळा असून काही उपयोग? मग माऊली म्हणतात, तुम्ही भक्ती करता, तुम्ही पारमार्थिक कार्य करता, जीवन जगता आणि जन्माला आल्यानंतर हित करण्याकरता काय कोणतं तरी कार्य करता, तर ते कार्य करत असताना तुमच्या भक्तीत आवड नसेल, तुमच्या पारमार्थिक कार्यात आवड नसेल तर त्या मोराच्या पाठीमागच्या डोळ्याची किंमत माऊली तुमच्या माझ्या भक्तीला देतात. एवढंच नाही, का स्तन झाले गळा शिळीये जैसे, शिळीच्या गळ्याला काही स्तन असतात आणि पाठीमागं काही स्तन असतात. माझा तुम्हाला प्रश्न आहे, आपल्याला शिळीच्या गळ्याचे स्तन दूध देतात की पाठीमागचे? महिला मंडळ बोला ना, तुमच्या सगळ्यात आवडीचा प्राणी म्हणजे काय? शेळी. शेळी नवऱ्यानं शेळीला चारा टाकला का बाई विचारते बर का, पण विचारल्याच्या नंतर पुन्हा पाहायला जाते माझ्या शेळीला किती टाकला. म्हणून जीवन जगत असताना ऐका, का स्तन झाले गळा शिळीये जैसे, शेळीच्या गळ्याला काही स्तन असतात आणि पाठीमागं काही स्तन असतात. मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, आपल्याला शेळीच्या गळ्याचे स्तन दूध देतात की पाठीमागचे? पाठीमागचे. मग माऊली म्हणतात, त्या शेळीच्या गळ्याचे स्तन जर दूधच देत नसतील तर असे स्तन त्या शेळीच्या गळ्याला असून काय उपयोग आहे का हो? अजिबात नाही. का स्तन झाले गळा शिळीये जैसे. तुम्ही भक्ती करता पण भक्तीत प्रेम नाही, आवड नाही, चित्त शुद्ध अंतःकरणानं कोणतं काम नाही, तर महाराजांचं म्हणणं आहे त्या शेळीच्या गळ्याच्या स्तनाची किंमत माऊली आपल्या त्या कार्याला देतात. त्याही पुढे गोड दृष्टांत दिलाय माऊलीनं. साबरी वाढीनल्या सरळा, साबरी वाढीनल्या सरळा, साबरी वाढीनल्या सरळा, साबरी वाढीनल्या सरळा, वरी फळना अंतू पोकळा, वरी फळना अंतू पोकळा, कास्तन झाले गळा, कास्तन झाले गळा, शेळीये जैसे, शेळीये जैसे, साबरी वाढीनल्या सरळा, साबरी वाढीनल्या सरळा,
साबरीवाडी नल्या सरळा, साबरीवाडी नल्या सरळा. नाही का जीवन जगताना आपल्या जीवनात रोज पाण्यातलं एक झाड जे उंच वाढतं, त्याला फळ येत नाही, त्याला फूल येत नाही, त्याच्या सावलीखाली आपल्याला बसता येत. आमच्याकडे त्याला अशोकाचं किंवा अंजनाचं झाड म्हणतात. तुमच्याकडं तुम्ही बोलावर का नाही तर मी घरी जाईन. आमच्याकडं त्याला अशोकाचं किंवा अंजनाचं झाड म्हणतात. तुमच्याकडं अशोकाचं उंच वाढणारं झाड, त्याला फळ येत नाही, फूल येत नाही, कधी त्याच्या सावलीखाली आपल्याला बसताही येत अजिबात येत नाही. मग माऊली म्हणतात असं झाड या पृथ्वी तलावरती असून काय उपयोग आहे का? ते जर तुम्हाला सावली देत नाही, फळ देत नाही, फूल देत नाही, मग असं झाड या मृत्यू लोकात असून काय उपयोग? अजिबात नाही. मग तुम्ही भक्ती करता पण भक्तीत प्रेम नाही, तुम्ही पारमार्थिक कार्य करता, प्रापंचिक कार्य करता, पण त्याच्यात आवडच नाही. त्या उंच वाढणाऱ्या झाडाची किंमत आपल्या त्या कार्याला माऊली देत असतात. म्हणून जीवन जगता हितच जर करायचं असेल तर जीवनातला अहंकार तर बाजूलाच ठेवा, पण चित्त शुद्ध अंतःकरणानं भगवंताची काय करा? आवडीनं करा, आवडीनं त्याचं गुणगान करा, प्रेमानं त्याचं गुणगान आपण करावं. बरं का? जीवन जगतो ना. कधीतरी आपण आळंदीला गेलो, कधीतरी पंढरपूरला गेलो. पंढरपुरात गेलात, माझ्या विठ्ठलाचं भजन करा, आवडीनं करा. बरं, कधी आळंदीला गेलात तर माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवा, आणि कधीतरी त्या माऊलीचे ऋण आपल्यावर आहेत हे विसरू नका. तुझ्या समाधीच्या पुढं उभं आभाळ वाकल, तुझ्या ज्ञानतेच्या पुढं कोटी सूर्य पीक झालं. गाता देवा तुझी ओवी केली जीवाची काजळी, अंतरात ज्योत पेटली तूच देवा वाट दाविली. घुमला गजर आभाळी ज्ञानराज माझी माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम. तारी तारी माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली चित्त तुझे पावली, ज्ञानोबा माऊली चित्त तुझे पावली, ज्ञानोबा माऊली चंदनाची सावली, ज्ञानोबा माऊली चंदनाची सावली, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम तुकाराम. कधीतरी माऊलीच्या दारात गेले तर ठेवाना समाधीवर डोकं. तुझ्या समाधीच्या पुढं उभं आभाळ वाकल, तुझ्या ज्ञान तेजा पुढं कोटी सूर्य फिक झालं. काय माझ्या माऊलीनं तुम्हाला मला दिलं हो. मग जीवन जगत असताना साधू संत तेच म्हणतात, कुठेही जा पण फक्त आवड जीवनात असेल तर आलभ्य गोष्टी आपल्या घरात घर चालत येतात. आवड किती असावी. महिला मंडळ, तुम्ही घरात पाणी नेता, पाणी कशानं? चमच्यानं, मग तांब्यानं, हांड्यानं, कळशीनं, कशानं? पाणी पाणी. अय, इंग्लंड मधून आल्या का काय? हांड्यानं पाणी घरामध्ये नेल्या जातं. बरं का? हांड्यानं पाणी घरात नेल्या जातं. पण महिला मंडळ मला सांगा, घरात जो रांजण आहे त्याच्यात तुम्ही पाणी भरता, त्या रांजण भरण्याकरता जसं हांड्यात पाणी असणं महत्वाचं आहे, तितकंच महत्वाचं तुमच्या भक्तीत आवड असणं महत्वाचं आहे. जीवन जगताना तुम्ही नीट ऐका. आपल्या या गावावरून, नायगाव गावावरून तुम्हाला जर पंढरपूरला जायचं असेल तर प्रत्येक जणच पायी जातो का हो? फक्त वारीच्या वेळेला पायी गेल्या जातं. पण आपल्या गावावरून जर पंढरपूरला जायचंय याच्याकरता एसटी बस महत्वाची आहे. बरोबर ना? मग या ठिकाणाहून जाण्याकरता एसटी बस महत्वाची आहे. पण नीट ऐका, एसटी पंढरपूर मध्ये गेल्यानंतर एसटी कधी दर्शनाला जाते का हो?
का जाते तुमच्या गावची? अय नाही गावकर, हा यष्टी कधी दर्शनाला जाते का? अजिबात नाही. मग दर्शनाला जाण्याकरता त्या यष्टीत माणसं असणं जितकं महत्वाचं, तितकंच महत्वाचं तुमच्या माझ्या भक्तीत प्रेम असणं. विडाल आपल्या भक्तीत आवड असेल, भक्तीत प्रेम असेल तर नक्कीच आपल्या जीवनात आलभ्य गोष्टीचा वर्षाव झाल्याशिवाय राहत नाही. मी बोलत नाही, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अभंगाचं दुसरं चरण. हबण विठ्ठल गाई जे गाते, 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 हबण विठ्ठल गाई जे आवडी विठ्ठल गाई जे एकांती. काय करा तर नामस्मरण, चिंतन, मनन जीवन जगत असताना चित्त शुद्ध अंतःकरणानं आवडीनं करा. अलभ्यते येती लाभ घरा. अलभ्य गोष्टी आपल्या घरात घर चालत आल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून आवडीनं प्रेमानं आपण करा. पण तुम्हाला साधू संत सांगतात, अनेक कीर्तनकार सांगतात, बाबा जन्माला आलात तर चित्त शुद्ध अंतःकरणानं भक्ती करा, आवडीनं करा, सावध व्हा. पण तुम्ही नेमकं बेसावध. प्रापंचिक कार्य थांबून तुम्ही सावध होत नाहीत. रामदास स्वामी लग्नाच्या मंडपात उभे राहिले आणि ब्राह्मण बुवानं आवाज दिला, सावधान. जी धूम टोकली. अजून पुन्हा लग्नाच्या पाटावर गेले. तुम्हाला आम्हाला नेमकं ब्राह्मण बुवा म्हणतात सावधान. आपण नेमकं बेसावध. कधी आपल्या हातातला हार नवरीच्या गळ्यात टाकतो, एवढीच घाई त्याला झालेली असते बरं का. सावध करतात, आपल्याला सावध व्हा म्हणण्याचा प्रयत्न करतात. बाबा जन्माला आला तर सावध हो. मिळालंय तुला 100 वर्षाचा विश्व, वाया घालू नको. काय म्हणतात रामदास स्वामी, सावध सावधान वाचेवता नारायण, सावध सावधान वाचेवता नारायण, सावध सावधान वाचेवता नारायण, सावध सावधान वाचेवता नारायण. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, अंगी भरला मदन, मग तो काहीचा सावधान, सावध सावधान वाचेवता नारायण, सावध सावधान वाचेवता नारायण. तुम्ही 10-20 वर्षाचा होईपर्यंत माणसाच्या जीवनात अहंकार नसतो, लोभ नाही, मद नाही, मत्सर नाही. पण एकदा का 20 वर्षाच्या पुढे सरकला मग त्याला वाटतं दोनाचे 4 हात झाले पाहिजे. दोनाचे 4 हात झाले की त्याला वाटतं आता 4चे 6 झाले पाहिजे. म्हणजे जीवनातला मद वाढतो, मत्सर वाढतो, अहंकार वाढतो, काम वाढतो. आणि जीवनामध्ये जीवन जगत असताना म्हणूनच रामदास स्वामी म्हणतात, 30
30 वर्ष होती दारा पुत्र मागे फिरती 30 वर्ष होती दारा पुत्र मागे फिरती प्रपंच लागे पाठी मग तो कैचा परमार्थी सावध सावधान वाचवत नारायण सावध सावधान वाचवत नारायण 40 वर्ष होती 40 वर्षाचे झालो आपण कोणाला लांबचं दिसत नाही कोणाला जवळचं दिसत नाही बरं का म्हणून 40 वर्षाच्या आत ठरवायचं आपल्याला काय पाहायचं काय नाही पाहायचं इकडं कीर्तन आहे आणि तिकडं गावात ना 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 कुठं संख्या जास्त श्यामदादा म्हणून 40 वर्षाच्या आत ठरवायचं आपल्याला काय पाहायचं आणि काय नाही पाहायचं 40 वर्ष होती डोळा 40 आली डोळ्यास भुरळ पडली कैसी दूर आणि जवळी सावध सावधान वाचवत नारायण सावध सावधान वाचवत नारायण 50 वर्ष होती हलती दातांच्या पंगती 50 वर्षाचे झाले दात हलायला लागतात 50 वर्षाच्या पुढं 50 वर्ष होती हलती दातांच्या पंगती श्याम केस शुभ्र होती त्यासी म्हातारा म्हणती सावध सावधान वाचवत नारायण सावध सावधान वाचवत नारायण साठीची बुद्धी नाठी 60 वर्षाचे झाला साठीची बुद्धी नाठी मग हाता येईल काठी वस वस लागे पाठी त्यासी हसती करटी सावध सावधान वाचवत नारायण सावध सावधान वाचवत नारायण 70ची झाली रचना 70 वर्षाचे झाले बसल्यानं उठवेना नाही का खाली बसला तर उठता येत नाही उठला तर बसता येत नाही अवघड परिस्थिती होऊन जाते 70ची झाली रचना बसल्यानं उठवेना उठल्यानं चालवेना मग झाला दैन्यवाना सावध सावधान वाचवत नारायण सावध सावधान वाचवत नारायण 20 4 मिळून 80 मग तो झाला अपयशी 20 4 मिळून 80 मग तो झाला अपयशी पाण्याविना मछली जैसी जीव होतो तसवीसी सावध सावधान वाचवत नारायण सावध सावधान वाचवत नारायण वर्ष झाली 90 मग वर्ष झाली 90 वर्षाचे झाला किती एका जागेवर पडलेला हालताही येत नाही डुलताही येत नाही एखादा पाहुणा भेटायला आला तर ते ओळखत सुद्धा नाही मग मुलगा म्हणतो आता देवानं यांचे हाल करण्यापेक्षा देव यांना घेऊन गेलेला सुनबाई म्हणते देवानं हाल करण्यापेक्षा देवानं यांना उचललेलं मुलगी येते 2 दिवसाकरता तिला वाटतं आता किती दिवस राहू 8 दिवस राहिले 15 दिवस राहिले परिस्थिती आहे तशीच मग देव यांना घेऊन गेलेला बरा आता हाल करू नये देवाने रामदास स्वामी म्हणतात लेका मग वर्ष झाली 90 बोला एका एक शब्द बोलवे ना एक शब्द श्री पुत्र म्हणे प्रसिद्ध
करा. अरे 100 वर्षाचं मिळालं आयुष्य ते कशा करता घालवलं? प्रपंचात जीवन जगण्याकरता. पण आवडीनं जर देवाची भक्ती केली असती ना, नक्कीच तुमच्या जीवनात आवडीनं जर देवाची भक्ती केली असती ना, तर आलाप्य गोष्टी घरात घर चालत आल्या असत्या. हे तुकोबारायांचं म्हणणं आहे, माझं नाही. जगतो ना आपण मृत्यू लोकामध्ये, परमार्थ करतोय, प्रपंच करतोय, तर आवड असावी. कोणतीही गोष्ट करत असताना आपल्या घरात धन असावं, संपत्ती असावं. मी म्हणणार नाही तुम्ही संपत्ती कमवू नका, धन कमवू नका. अहो घरामध्ये किलोने काय, तोळ्याने काय, क्विंटलने सोनं असावं. सोनं म्हणते बरं का मी, महिला मंडळ. सोनं सोनं क्विंटलनं सोनं असावं, संपत्ती असावी. पण त्या संपत्तीच्या शेजारी आपला थोडासा धर्म असावा, आपली थोडीशी संस्कृती असावी. संपत्तीच्या शेजारी धर्म नसेल, संस्कृती नसेल, तर धन जळेल तरी किंवा बुडेल तरी. माझ्या पदरचं बोलणार नाही. लंकेत भरपूर सोनं होतं पण संस्कृतीच राहिली नव्हती, लंका जळाली. द्वारकेत भरपूर सोनं होतं पण संस्कृती टिकली नाही, म्हणून द्वारका बुडाली. किती संपत्ती असू द्या, पण जीवन जगताना, कारण प्रपंच करायचं असेल तर संपत्तीशिवाय पर्याय नाही. पैशाशिवाय कोणी किंमत देत अजिबात नाही. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी, सर्व मान्यता हे जगी, सर्व मान्यता हे जगी. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी, सर्व मान्यता हे जगी, सर्व मान्यता हे जगी. किती किती पण धन असावं, कारण या धनाशिवाय कोणीच किंमत देत, बायको सुद्धा देत नाही. लग्नाची असली तरी हात जोडून सांगेल तुम्हाला, बायको अजिबात किंमत देत नाही. का? पैसा नसेल तर. बरं का, माझं बोलणं नीट ऐका, कोणी वेगळा अर्थ काढू नका. एखादा एज्युकेटेड आहे, हुशार आहे, सामाजिक कार्यात त्याचं नाव आहे, अहो दृष्ट लागेल असा त्याचा चेहरा आहे, पण त्याच्याकडे पैसा नाही. शास्त्र सांगतं अधनच्च स्वभार्या अप्य अवमन्यते. धनहीन पुरुषाची पत्नी त्याचा पदोपदी अपमान करते. पदोपदी पैसा नसेल तर पावलो पावली बायको अपमान करते. पण एखादा एज्युकेटेड आहे, कोणताच गुण नाही, अफाट पैसा आहे. आता काय होतं हे मी सांगायची गरज नाही, तुम्ही सगळे व्यवहारात जगणारी माणसं आहात. दिसायला सुंदर नाही, फक्त अफाट पैसा. सगळी लोक त्याच्या पुढे पुढे करतात हो, कारण पैशाला प्रपंचात किंमत दिली जाते, पण परमार्थात पैशाला किंमत नाही. तुमच्या भक्तीत किती आवड आहे त्याला परमार्थामध्ये किंमत आहे. प्रत्येक वस्तूची किंमत ही ठरलेली ना. परमार्थात भक्तीला आवड आहे, प्रपंचात पैशाला आवड आहे, नाही का? प्रत्येक वस्तूची किंमत ठरलेली आणि प्रत्येक वस्तूला त्या त्या ठिकाणी किंमत दिली जाते. तुम्ही त्या ठिकाणी पहा, निवडणुका आल्या की भारत माझा देश आहे आणि सर्व भारतीय निवडणुकीपुरतेच काय आहेत. तुम्ही करताना मतदान नुसते टुळू 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 माझ्याकडे पाहता. भारत माझा देश आहे आणि सर्व भारतीय माझे निवडणुकीपुरते बांधव आहे. जोपर्यंत मतदार आहे तोपर्यंत उमेदवार आहे. प्रत्येक वस्तूची किंमत ठरलेली आहे. मला सांगा, कीर्तनकाराला किंमत कुठपर्यंत देता हो? इथं बसलेली मंडळी, कीर्तनकाराला बोला ना. कीर्तन होईपर्यंत, नाही का? कीर्तनकार आला की तुम्ही कमिटी मंडळीची धावपळ पाहिली पाहिजे. महाराज तुम्ही इथं बसा, महाराज तुम्ही तिथं बसा, महाराज तुम्ही चहा, महाराज तुम्ही कॉफी घेणार, महाराज दूध घेणार का? महाराज जर म्हटले ना नको, नाहीच याच्यातलं काहीच नसलं जमत तर रोगरचे 2-3 थेंब घेता का? इथपर्यंत कुठपर्यंत कीर्तन? महाराज जिलेबी खाता का?
महाराज गुलाबजामुन खाता का, बासुंदी खाता का, नसलंच काही जमत तर कडब्याच्या 2-3 पेंड्या टाकू का? कुठपर्यंत? एकदा का नारळ पाकिट महाराजाच्या हातात दिलं, मग महाराज जाता जाता घरी गेला का एखाद्या पुलात गेला याचाही विचार कोणी करत? जोपर्यंत श्रोता मंडपात बसलेला आहे तोपर्यंत वक्त्याला किंमत आहे. प्रत्येक वस्तूची किंमत ठरलेली आहे, प्रत्येक वस्तूची. मग जसं प्रापंचिक कार्य करत असताना पैशाला किंमत आहे, तुम्ही जीवन जगता नसेलच समजलं ताई का? एक दिवस असं घडलं, एक भाजीवाली आजी भाजी विकण्याकरता त्या ठिकाणी बसलेली होती. इतक्यामध्ये एक व्यक्ती आला आणि त्यानं सांगितलं, आजी मला 50 रुपयाची भाजी द्या. यानं 50 रुपयाची भाजी खरेदी केली, भाजी पिशवीत टाकली आणि आता असं घडलं त्यानं खिशात हात घातला पैसे काढण्याकरता, पण हात बाहेर आला तो रिकामाच बाहेर आला. काय करावं? त्यानं विचार केला आणि सांगितलं, आजी असं घडलं, सकाळी मी शर्ट बदलला हो, हा शर्ट त्या शर्टच्या खिशातले पैसे या शर्टच्या खिशात टाकणं मी विसरलो, माझ्याकडं 50 रुपये नाही. मग आजी म्हणते का नसू दे नसू दे, फुकट घेऊन जा भाजी. व्यवहार आहे तो, तिथं पैसा महत्वाचा आहे. आजी म्हणते लेका 50 रुपये ठेव, नंतर भाजी. अरे 50 ठेव नंतर. तो म्हणतो आजी अहो मला भाजीची खूप गरज आहे, डबा न्यायचा आहे. बायको म्हणे भाजीला काहीच नाही. अरे 50 ठेव नंतर भाजी घेऊन जा. हा म्हणतो आजी काय एवढा आडून पाहता, तुमच्याच गल्लीतला आहे. आजी म्हणते असू दे, आधी 50 ठेव नंतर भाजी. अहो आजी जिल्हा परिषद सदस्याचा मुलगा आहे मी. अरे आधी 50 ठेव नंतर भाजी. पैशाला किंमत आहे ना तिथं. यानं सांगितलं आजीबाई ऐका ना, त्या 50च्या बदल्यात मी तुम्हाला हरिपाठ म्हणून दाखवतो. आजी म्हणते अरे पळ, अहो बाजारात हरिपाठाला किंमत नाही, हरिपाठाला किंमत परमार्थात आहे. बाजारामध्ये पैशाला किंमत दिली जाते. म्हणून तो तुकोबरान म्हणतात अरे आवडीनं जर तुम्ही त्याची भक्ती केली, आवडीनं जर त्याला बदलात, जीवन जगत असताना जीवनातली सगळी नाती जर तुम्ही त्याला मानलं अंत काळीचा सोयरा तुका म्हणे विठुदरा, त्याला जर तुम्ही सोयरा मानलं, त्याला जर जीवनातली नाती मानलं, तर तुमच्या जीवनातल्या वासनेची शांती झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं 3रं चरण. अनिका अंतरीन दावे वसती, अनिका अंतरीन दावे वसती, अनिका अंतरीन दावे वसती, अंतरीन दावे वसती, अनिका अंतरीन दावे वसती, अनिका अंतरीन दावे वसती, अनिका अंतरीन दावे वसती, अनिका अंतरीन दावे वसती. करावी शांती वासनेची, करावी हे ना करावी शांती. सारे ग पद बगरे सा करावी शांती वासने, करावी शांती वासने करावी शांती वासनेची, वासने
संकल्पित वेळेत 3 चरणाचा भावार्थ पाहिला. उरलेल्या वेळेत पुढच्या एका चरणाचा भावार्थ पाहू. पण एकदा टाळी वाजवा आणि भगवंताचं भजन मोठ्या प्रेमानं करा. ज्याला ज्याला देवानं 2-2 हात दिले त्यानं 2ही हात वरती करा. मी जाऊ करी आता. थाईट थाईट खाली घेतले बॉल निम्म्याने. थाईट हात वाज. आजूबाजूला बसलेले सगळेच इथून दिसतात बर का. वरती बसलेले सुद्धा टाईट टाईट. 2 मिनिटं देवाचं भजन मोठ्या प्रेमानं करा. विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. चला हर विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. होबा 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 विठोबा रखुमाई रखुमाई. संकल्पित वेळेत आपण 3 चरणाचा भावार्थ पाहिला. महाराज म्हणतात हित करायचं असेल, भलं करायचं असेल, जीवाचं कल्याण करायचं असेल तर जीवनातला अहंकार, जीवनातला अभिमान बाजूला ठेवा. जीवनात भलं होईल. चित्त शुद्ध अंतःकरणानं तुम्ही भगवंताची भक्ती करा. तुमच्या जीवाचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. जगताना मृत्यू लोकात आवडीनं प्रेमानं जर भगवंताची भक्ती केली तर अलभ्य गोष्टी घरात घर चालत येतील. लेका जीवन जगतो ना, वासनेची शांती होईल रे तुझ्या. पण एक लक्षात असू द्या, तुम्ही मृत्यू लोकात जगता दादांना. जगत असताना रोज संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर प्रत्येकानं स्वतःच्या पाया पडावं. मी बोललेलं नीट ऐका, जाणीवपूर्वक ऐका. रोज झोपण्याच्या अगोदर माणसानं स्वतःच्या पाया पडावं. पण पाया पडत असताना एक विचार करावा, आज दिवसभर जीवन जगत असताना
आपल्या हातून कोणाची निंदा. आज दिवसभर जीवन जगतो ना आपण कोणाच्या कन्येला नाव ठेवलं का? आपण जीवन जगतो, कोणी पारमार्थिक कार्य करणाऱ्या माणसाची निंदा आपण केली का? अरे आपण जीवन जगतो आणि दिवसभर कार्य करत असताना आपण कोणाला नावं ठेवली का? आणि जर मन सांगत असेल आज दिवसभर आपण कोणाची निंदाच केली नाही, आज दिवसभर आपण कोणाच्या मुलीला नाव ठेवलं नाही, आज दिवसभर आपण कोणा मुलाला नाव ठेवलं नाही, जीवन जगतो कोणा पारमार्थिक कार्य करणाऱ्या माणसाला आपण नाव ठेवलं नाही, तर आपण ठरवायचं आपण आपल्या स्वतःच्या पाया पडण्याचे लायक आहोत आणि आपण पाया पडलं पाहिजे. हात जोडून सांगेल मी तुम्हाला. आणि म्हणूनच तुकोबाराय म्हणतात, अरे जीवन जगता पण जर तुम्ही जीवनामध्ये कोणाची निंदा करत असाल, एखादा माणूस चांगली भक्ती करतो आणि ती भक्ती करत असताना तुम्ही जर त्याला नाव ठेवत असाल, तर तुकोबाराय म्हणतात तुमचे शब्द जर त्याला बाणासारखे लागत असतील तर हात जोडून सांगतो तुमची वाचा व्यर्थ शिणू नका, या वाचेनं उगाच बडबड बडबड करू नका. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे बाण हाजी नीलवाणीचा, तुका म्हणे बाण हाजी नीलवाणीचा, हाची निर्वाणी, तुका म्हणे बाण हाची निर्वाणी, तुका म्हणे बाण हाजी निर्वाणी, तुका म्हणे बाण हाजी निर्वाणीचा, तुका म्हणे बाण हाची निर्वाणी, तुका म्हणे बाण हाची निर्वाणी. वाबुगे ही वाचा में तू नाही, वाबुगे ही वाचा में तू नाही, आवड विठ्ठल गाई जय आवड विठ्ठल गाई जय गाते, बाबूगी ही वाचा वेचुनाये, वाबुगे वाचा में तू नाही, आवड विठ्ठल गाई जय आवडे विठ्ठल गाई जय गाते, गाई जय गाते, गाई जय गाते. वाजवाना टाळी. निदान एखादं प्रमाण आवडलं तर गायकाला आपण साथ दिली पाहिजे. टाळी वाजून बसल्या बसल्या निदान तेवढी तर मेहरबानी करी जा, नाही का? संकल्पित वेळेत आपण अभंगाचा भावार्थ पाहिला. जाता जाता एक मोलाची गोष्ट सांगून जाईल. आज राशीनकर परिवारातील या आईला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. आजचा दिवस म्हणजे निकालाचा दिवस आहे. वर्ष श्राद्ध, प्रथम पुण्यस्मरण. 11 महिने मासिक श्राद्ध घातले जातात. 12व्या महिन्याला वर्ष श्राद्ध घातल्या जातं. जसं एखादा वर्षभर मुलगा शाळेत जातो आणि वर्षाच्या शेवटी त्या मुलाचा निकाल लागतो, निकाल तसा मेल्याल्या जीवात्माचा हा निकाल आजच्या दिवशी लागला जातो. आजच्या दिवशी त्यांना त्या ठिकाणी मोक्ष दिला जातो, मार्ग त्या ठिकाणी चांगला दिला जातो. म्हणून पापाची पुण्याची गणना केली जाते, कोणत्या जन्माला घालायचं ते ठरवल्या जातं. आणि म्हणून आजच्या दिवशी आपल्या पितृला चांगली जागा मिळावी याच्याकरता संपूर्ण राशीनकर परिवारानं अतिशय आवडीनं हे ज्ञानदान केलं, अन्नदान केलं, ब्राह्मण दान केलं. मोठा परिवार आहे. कारभारी विठ्ठल राशीनकर त्यांचे पतिराज आहे. रोहिदास कारभारी राशीनकर त्यांचा मुलगा आहे. अश्विनी रोहिदास राशीनकर त्यांच्या सुनबाई, चिरंजीव स्वस्तिक रोहिदास राशीनकर नातू, त्या ठिकाणी आरोही रोहिदास राशीनकर नाथ, तसेच बाळासाहेब विठ्ठल राशीनकर धीर, शिवाजी विठ्ठल राशीनकर धीर, संजय विठ्ठल राशीनकर धीर आणि बाबासाहेब विठ्ठल राशीनकर धीर आणि सर्व राशीनकर परिवारातील या बहिणी वर्ग असेल, सर्वांनी या ठिकाणी आईच्या पितृ ऋणातून मुक्त व्हावं याच्याकरता संपूर्ण केलेला हा खटाटोप. आई काय असते दादा गेल्यानंतर कळत असते. सांगू तुम्हाला, जीवन जगतो आपण, आईचं महत्व आपल्याला कळत नाही. म्हणून कीर्तनकाराला 2 मिनिटं का होईना आई सांगावी लागते. म्हणूनच मी सांगून जाईल, राशीनकर परिवारातील आई निघून गेली, पुन्हा नाही आई पाहायला मिळणार. आईनं आपल्याला 5 प्रकारचे दान दिलं. त्याच्यातलं एकच दान मी तुम्हाला आता सांगणार आहे, कारण आपलं वेळ संपलेली आहे. आईनं आपल्याला केलं ते रक्तदान. नीट ऐका, लक्षपूर्वक ऐका. आईनं सगळ्यात पहिलं जे रक्तदान केलं ते तुम्हाला मला केलं, बरं का? लक्षपूर्वक ऐका, गडबड गोंधळ करू नका. ज्याचं त्याचं काम ज्यानं त्यानं गपचूप बसून करा. आईनं पहिल्या प्रकारचं दान केलं ते रक्तदान.
नीट ऐका बरं. या मृत्यू लोकात असा नियम आहे, ज्याचा रक्त गट सारखा त्यालाच एकमेकाचं रक्त चालतं. माझा रक्तगट तुमच्यासारखा असेल तर तुमचं रक्त मला चालेल आणि माझं रक्त तुम्हाला चालेल. हा विज्ञानानं लावलेला शोध आहे की रक्त गट सारखा असेल तर रक्त दोघांचं एकमेकाला चालतं. पण सांगू महिला मंडळ, आईचा रक्तगट वेगळा, मुलाचा रक्तगट वेगळा, तरी सुद्धा त्या आईच्या रक्तातलं रक्त त्या बाळाला चालतं. हा सुद्धा अजून विज्ञानाला न लागलेला शोध आहे, न लागलेला शोध आहे. आईचा रक्तगट वेगळा आहे, मुलाचा रक्तगट वेगळा आहे, पण तरी सुद्धा त्या आईचं रक्त त्या बाळाला चालतं ना. म्हणून आई सगळ्यात मोठी दादा, सबसे बडी हे माँ, ओ सबसे बड़ी है माँ, ओ सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी हे माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं रे, हो माँ देती है दुआ, माँ देती है दुआ, सबसे बड़ी हे माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं, माँ देती है दुआ. नाही का जीवन असतं आईचं. आईला वाटतं दादा आपला मुलगा आपल्या अगोदर जाऊ नये असं वाटत असतं आईला. आणि जर जातच असेल तर ती आई देवाकडे प्रार्थना करते, मला नाही पण माझं बाळ माझ्यापासून दूर करू नको. सांगू तुम्हाला, आईचं आयुष्य बाळाला लागावं याच्याकरता जी प्रार्थना करते तिला आई म्हणतात. आई म्हणतात दादा, जीवनामध्ये आई निघून गेली तर पुन्हा आई पाहायला मिळत नाही. आई काय असते, पण काही काही लोकांच्या त्या ठिकाणी प्रवृत्ती बदलल्या. आईबाप आणि मुलं वेगळे होऊ लागले. ही जीवनातली शोकांती काय दादा, हा जुडून सांगेल तुम्हाला. आणि या उच्च शिक्षणानं मुलं लांबच्या प्रदेशात, बाहेरील प्रदेशात कामाकरता गेली, म्हणून आईबाप त्या ठिकाणी एकटी पडली. हो, इतकंही शिकू नका की आपली मुलं आपण मेल्यानंतर आपल्या अंत्यविधीला सुद्धा येऊ शकत नाही, इतकीही आपली मुलं शिकू नका. संभाजीनगर परिसरात घडलेली घटना आहे, ऐका 2च मिनिटं. त्या आईला त्या ठिकाणी कॅन्सरचा आजार झाला, दवाखान्यात ऍडमिट केली. महिनाभर आई ऍडमिट राहिली, पण मुलानं सांगितलं, बाबा मला येता येणार नाही, माझ्या कंपनीची लोक मला सुट्टी देत नाही. लाखोचं पॅकेज घेणारा मुलगा आहे, पण आई कॅन्सरच्या आजारात असताना त्याला येता येत नाही. एवढंच नाही, आई मरून गेली दादा. आणि फोन केला, लेका तुझ्या आईनं मृत्यू लोक सोडला रे, आता तरी ये. त्यानं सांगितलं, बाबा मला आता त्या ठिकाणी पासपोर्ट काढावा लागेल आणि येण्याकरता मला 10 दिवस जातील, मी दशक्रियेपर्यंत पोहोचेल. दशक्रियेला आलेला मुलगा काय सांगू लागला, ऐका, बाबा आता मी आईच्या दशक्रियेला आलो. अरे लेका आजच आला, उद्या निघायचं म्हणतोस, आईचा 13वा तर होऊ दे. त्यानं सांगितलं, बाबा मला थांबायला वेळ नाही, तुम्ही असं करा, हे 2-3 लाख रुपये धरा आणि तुम्ही आईचा 13वा घालून. ऐका बरं. आणि बाबा एक लक्षात असू द्या, आता आई मेली, मी दशक्रियेला आलो बाबा, पण बाबा आता तुम्ही ज्या दिवशी मरताल ना, लोकाला सांगून ठेवा, मी पुन्हा तुमच्या दशक्रियेला येणार नाही, माझ्या छोट्या भावाला तुमच्या दशक्रियेला बोलवून घ्या. ही जीवनातली प्रवृत्ती झाली दादा. म्हणून जीवन काय वाटत असेल दादा त्या बापाला,
नाही आई बाप पुन्हा मिळतो. म्हणून कधी जीवनात आई बापाची जागा ही आपल्या जीवनात कुणीच घेऊ शकत नाही. पैसा असेल ना आपण सर्व विकत घेऊ शकतो, पण आई बाप पैशानं विकत नाही. म्हणून तो लोक म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, नाही का. म्हणून जीवन जगत असताना आई बापाला विसरू नका. आज राशीनकर परिवारातील गेली आई निघून नाही पुन्हा आई पाहायला मिळणार, पण जीवन जगताना आपल्या जीवनात उरलेला जो बाप आहे त्याला कधीच दुखू नका. आणि जीवन जगत असताना त्या बापाची सेवा आपल्या हातून घडावी ही आपल्या जीवनामध्ये भावना असावी अशी भगवंताकडे विनंती करेल. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, तुम्हा जमलेल्या मायबाप शत्रुजनांच्या चरणी, माझ्या आई वडिलांच्या तुम्ही चरणी आणि तुम्ही जमलेल्या सर्व मातृवर्गाच्या पितृवर्गाच्या चरणी समर्पित. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वरा माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज